स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे आणि जे पत्र आलेलं आहे शासनाचं, त्या पत्राच्या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि माहिती देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, आपण सर्व विद्यार्थी आपण वाट बघत होतो की काही शिक्षण विभागाचं असेल किंवा काही इतर विभागाचे आहे त्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलं. परंतु जे शिक्षण विभागाचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र संभ्रम होता की आम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे की नाही, काय काय केलं जाणार आहे. या सर्व महत्वाच्या बाबी होत्या आणि त्या संदर्भानेच आयुक्तालयाचे एक पत्र निर्गमित झालेलं आहे. त्या पत्राची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते पत्र काय असणार आहे ते संपूर्ण प्रश्न पत्रात त्यात स्टेप बाय स्टेप पण दिलेलं आहे. आधार व्हेरिफिकेशन आणि नंतर प्रोफाईल अपडेट, नंतर तुमचं म्हणजे इच्छुक आहे तुम्ही जॉईन होणं जॉईन होणं ज्या विद्यार्थ्यांचं मार्च महिन्यामध्ये कालावधी संपलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण आपलं आधार, नंतर आधार व्हेरीफाय करायचं आहे, नंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि आयुक्तालयाचे जे पत्र आहे ते प्रत्येक जिल्ह्याला ते निघालेलं आहे, जिल्ह्यासाठी निघालेलं आहे सहाय्यक आयुक्तांसाठी आणि सोबतच मग सहाय्यक आयुक्तांनी ते तुमच्या आस्थापनापर्यंत ते पाठवणार आहेत. असं हे पत्र निर्गमित केलेलं आहे आणि या पत्रात काय काय दिलेलं आहे हे संपूर्ण माहिती महत्वाची विद्यार्थी मित्रांनो ते बघा. जे आपण काही वाचत नाही त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे, तुमच्या मित्रांना महत्वाची असणार आहे, कोणी नातेवाईक असेल त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची असणार आहे. म्हणून ही माहिती संपूर्ण बघा, स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्या माध्यमातून संपूर्ण माहिती समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, बघा काय आहे ही माहिती. विद्यार्थी मित्रांनो, हेच आहे महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन कौशल्य विभाग विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय हे कालचं पत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2/4/2025चं हे परिपत्रक आहे आणि प्रति सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र म्हणजे सर्व आयुक्तांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि पाठवलेलं आहे. बघा विषय काय आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने वाढीव कालावधीसाठी प्रशिक्षणार्थींना रुजू होण्याबाबत रुजू होण्याच्या संदर्भातलं जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे आणि हे पत्र हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचा विषय आहे. बघा समोर काय काय लिहिलेलं आहे ते आपण संपूर्ण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 अन्वय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थींना यांना 6 महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता उक्त संदर्भ 2च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ हा 6 महिनेऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन DBTद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. उक्त संदर्भ 3 अन्वय देण्यात आलेल्या सूचनेनुसार पोर्टलवर विद्यावेतन आधार संलग्न आधार लिंक बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने पोर्टलमध्ये आवश्यक सुविधा सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार प्रशिक्षणार्थ्याचे विद्यावेतन सुलभ होण्याकरता तसेच प्रशिक्षणार्थी यांची दुबार नोंदणी न होण्याकरता त्यांची आधार पडताळणी आधार व्हेरीफाय करायची आहे. महत्त्वाचा विषय या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की प्रशिक्षणार्थीची दुबार नोंदणी न होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे DBT म्हणजे विद्यावेतन आधार लिंक असले तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट मिळेल त्या ठिकाणी. तर त्यासाठीचं हे 2 महत्त्वाच्या बाबी आहेत या ठिकाणी. त्यासाठी तुमचं आधार व्हेरिफिकेशन सुरू आहे, प्रोफाईल अपडेट करणं सुरू आहे. याबाबतची माहिती यासोबत जोडण्यात येत आहे, त्यानुसार कारवाई करण्यात यावी. याची जी माहिती आहे, कसं तुमचं आधार व्हॅलिडेट होईल, कसा आधार अपडेट करता येईल, त्याची संपूर्ण जे काही आहे ते स्टेप बाय स्टेप प्रोसेस या ठिकाणी या परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेले आहे. नंतर समोर बघा, समोर काय लिहिलेलं आहे. आपणास सूचित करण्यात येते की उक्त संदर्भ 2च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण काळ हा 6 महिन्याने ऐवजी 11 महिने करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना दिनांक 10 मार्च 2025 पूर्वी आपले 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केले असेल 10 मार्च पूर्वी आपण जे मागच्या महिन्यात ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थींनी यांनी उर्वरित 5 महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या वाढीव 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांनी पुन्हा जर 5 महिने ज्यांना जॉईन व्हायचं ते जॉईन व्हा, ज्यांना नाही व्हायचं त्यांना नाही व्हा, असं काही त्यात म्हणजे बंधन नाही आहे किंवा अनिवार्य नाही आहे. इच्छुक उमेदवार म्हटलेलं आहे त्यांनी. इच्छुक उमेदवारांनी आधार पडताळणी
संबंधित आस्थापनेची शासन निर्णयानुसार कार्यप्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता तसेच प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांच्या आवश्यक कागदपत्रांची उदाहरण म्हणजे काय पहा, आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट तपासणी करण्यात यावी। त्याचप्रमाणे योजनेच्या जे www.cmykpy.maswayam.gov.in वेब पोर्टलवर प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांच्याकडून भरून स्वाक्षरित करून घ्यायचा आहे। ज्या उमेदवारांनी दिनांक 10 मार्च 2025 पूर्वी आपले 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थींनी यांच्याकडून उपरोक्त कारवाई ही 30 एप्रिल 2025 पूर्वी पूर्ण करून घ्यावी। यापुढे आधार सीड डीबीटी होऊ शकेल, त्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँक खाते हे सीडिंग करून आवश्यक आहे। लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत केलेलं नाही त्यांनी आपल्याला 30 एप्रिलच्या आत करायचे। आपल्याकडे 1 महिना वाचलेला आहे, त्यामध्ये आधार, शैक्षणिक पात्रता आणि वय, अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला तपासणी करून घ्यायची आहे। म्हणजे हे सहाय्यक आयुक्ताला ऑर्डर दिलेले आहेत, म्हणजे सूचना दिल्या आहेत आणि ते आता सर्व आस्थापनाला त्या सूचना देतील आणि त्यानुसार ते कारवाई करतील। त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला जे नवीन विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे, म्हणजे नवीन कोणते की ज्यांनी 6 महिने पूर्ण केलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना कोणी जॉईन होतील किंवा नाही होतील पण इच्छुक आहे असं त्यांनी दिलेलं आहे। नंतर पहा त्या ठिकाणी दिलेलं आहे, तपासणी पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घ्यायचे आहे। पहा, तपासणी डॉक्युमेंटची तपासणी केल्यानंतरच रुजू करून घ्यायचे आहे। उक्त संदर्भ क्रमांक 2च्या शासन निर्णयानुसार सदरची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात येऊ नये। पहा, जेव्हापर्यंत कागद पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत कागदपत्र पूर्ण पडताळणी होत नाही तेव्हापर्यंत कोणाला रुजू करून घेऊ नये असे त्यांनी दिलेलं आहे। नंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी करणे अनिवार्य आहे। ज्या ज्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे तोच बँक अकाउंट नंबर योजनेच्या विद्यावेतन डीबीटीसाठी आवश्यक आहे। पहा, ज्याचे आधार लिंक आहे तोच अकाउंट नंबर या ठिकाणी पाहिजे आहे असं त्यांनी केलं आहे, अन्यथा होणार नाही। प्रशिक्षणार्थींचा आधार पडताळणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे, काल जे सांगितलं मी कालच्या एका व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे इथं। CMYKPY मासवायम लॉग इन करायचं आहे, साइन अप करायचं आहे, आधार नंबर प्रविष्ट करायचा तुम्हाला तिथे टाकायचं आहे। नंतर तुम्हाला OTP येईल, OTP आल्यानंतर तुमचं व्हेरीफाय OTP इंटर द रिसीव OTP होईल आणि सक्सेसफुल लॉग इन अँड ॲक्सेस वन्स OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल द इंटर्म गेन ॲक्सेस द सिस्टम। तसेच याबाबतची सर्व माहिती संबंधितांना होण्यासाठी सोबत जोडलेल्या वर्तमानपत्रातील निवेदनाच्या मसुद्याद्वारे आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयात विनाशुल्क प्रसिद्ध करण्यात यावे देण्याबाबत पहा, तुमच्या त्या कार्यालयामध्ये विनाशुल्क म्हणजे तुमच्या त्या आस्थापनेपर्यंत विनाशुल्क तुमच्यापर्यंत ते पोचेल ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस खाली दिलेली आहे। तसेच आधार पडताळणी करणे, कागदपत्राची तपासणी करणे याबाबतची माहिती आपल्या स्तरावरून योजनेच्या सर्व आस्थापना बघा सर्व आस्थापनाला हे पत्र येईल आता प्रशिक्षणार्थीपर्यंत पण पोहोचेल, तुमच्या ग्रुपला पण येईल ते विद्यार्थी मित्र मेसेज आणि आलेही असतील। सदर कामकाज करण्याकरता जिल्हा समन्वयक आवश्यकतेप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक अचूक व पूर्ण करण्यात यावी। हे आहे आयुक्त नितीन पाटील भापरसे कौशल्य विकास महाराष्ट्र राज्य यांचे पत्र आहे आणि यानुसार तुम्हाला निवेदन हे बघा प्रेस नोट यानुसार तुम्हाला सर्व प्रोसेस दिलेली आहे। हे बघा या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे, हे प्रोसेस यानुसारच प्रोसेसनुसार जायचं आहे। यात खाली दिलेलं आहे बघा, लॉग इन करायचं आहे, लॉग इन केल्यानंतर इथे हे सर्व दिलेलं आहे, OTP येणार आहे, त्याप्रमाणे सर्व दिलेलं आहे या ठिकाणी। यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे तुमचं स्वतःचं व्हेरीफाय करायचं आहे, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि हे महत्त्वाचं आहे। हे केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी जॉईनिंग केलं जाणार नाही आणि तुमचं डीबीटीद्वारे तुमचं जे पगार आहे ते मानधन आहे ते पण होणार नाही। हे आपलं महत्त्वाचं परिपत्रक होतं। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।